लग्नानंतर होईलच प्रेम च्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत देशमुखांच्या घरी गणपतीची प्रतिष्ठापना होते। दरवर्षीप्रमाणे आरतीचा मान थोरल्याला असतो। तेव्हा विक्रम म्हणतात, चला आता आरती कोण करणार? तेव्हा नंदिनी म्हणते, बाबा दरवर्षी वसवात्यांना आरतीचा मान मिळतो, त्या थोरल्या आहेत म्हणून, मग यावर्षी तो मान आपण त्यांनाच देऊया। नंदिनीने असं म्हटल्यानंतर सगळेजण तिला म्हणतात, अगं नंदिनी, ज्यांचं मन खराब झालंय त्यांनी बाप्पाला हातही लावायचा नाही। तेव्हा नंदिनी खूप समजावते आणि विक्रम म्हणतात की ठीक आहे, करू दे मग आता अशी आरती। तेव्हा नंदिनी वसवात्यांना म्हणते, आरती करून घ्या। वसवात्या पुढे येतात, देवाला नमस्कार करतात आणि म्हणतात, नंदिनी, दरवर्षी मान माझा असतो बरोबर आहे, पण मानिनी आणि विक्रम म्हणतात तसं माझं मन आता खराब झालेलं आहे, त्यामुळे हा मान मी नाही घेऊ शकणार। आणि मान जर थोरल्याचाच असेल तर हा मान मला थोरले म्हणून या घरची थोरली सून आणि थोरला मुलगा म्हणजे काव्य आणि पार्थ यांना द्यायचा आहे। असं म्हणून काव्य आणि पार्थला वसवात्या म्हणतात, या काव्य आणि पार्थ तुम्ही आरती करा।